मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 4 फेब्रुवारीचा भाग खूपच तणावपूर्ण आणि कोर्ट ड्रामाने भरलेला होता. कालच्या भागात आपण पाहिलं होतं की सुमन साक्ष देण्यासाठी कोर्टात उभी राहते. आजच्या भागात त्याच साक्षीभोवती सगळा खेळ फिरताना दिसतो. भागाची सुरुवात होते ती सुमनच्या साक्षीने. नागराजचा वकील तिला थेट प्रश्न विचारतो, तू खरंच सत्य सांगते आहेस ना? सुमन ठामपणे उत्तर देते की हो, मी जे बोलते आहे ते पूर्ण सत्य आहे आणि माझा नवरा अत्यंत निर्दयी आहे. पण प्रेक्षकांनो, इथेच वकिलाचा डाव सुरू होतो. सुमन थोडी घाबरलेली, थरथर कापताना दिसते आणि याच गोष्टीचा वकील गैरफायदा घेतो. तो मुद्दाम कोर्टाचं लक्ष तिच्या घाबरलेल्या अवस्थेकडे वेधतो. तो जज साहेबांना सांगतो की सुमनला पाणी दिलं जावं. जेव्हा सुमन पाण्याचा ग्लास हातात घेते तेव्हा तिचे हात थरथरत असतात आणि वकील लगेच म्हणतो, माय लॉर्ड, ज्या व्यक्तीला ग्लास सुद्धा नीट धरता येत नाही ती व्यक्ती योग्य निर्णय घेण्याच्या अवस्थेत कशी असेल? यावर अर्जुन लगेच आक्षेप घेतो. तो स्पष्ट सांगतो की सुमन घाबरलेली आहे कारण तिला स्वतःच्या नव्याची भीती आहे. ज्याने तिला किडनप केलं त्याची भीती वाटणं स्वाभाविक आहे, म्हणून तिच्या शब्दांवर शंका घेणं चुकीचं आहे. पण नागराजचा वकील इथे आणखी एक मोठा डाव खेळतो. तो कोर्टात एक लिखाखा सादर करतो, सुमनच्या मानसिक आरोग्य अहवाल. या अहवालात असं दाखवलं जातं की सुमन गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली आहे. हे ऐकताच सुमन अस्वस्थ होते. ती जोरात सांगते की मला काहीही मानसिक आजार नाही, मी पूर्णपणे ठणठणीत आहे. पण कोर्टात तो अहवाल महत्त्वाचा ठरतो. अर्जुन पुन्हा हस्तक्षेप करतो. तो सांगतो की एखाद्या स्त्रीला स्वतःच्या नव्याने बंदिवान केल्यावर तिची मानसिक अवस्था ढासळणं साहजिक आहे. पण नागराजचा वकील उलट याच मुद्द्यावर भर देतो की माय लॉर्ड, अशा अवस्थेत दिलेली साक्ष विश्वासार्ह कशी धरायची? शेवटी जज साहेब निर्णय देतात. सुमनची साक्ष सध्या ग्राह्य धरली जाणार नाही. इथेच नागराज सुटकेचा श्वास घेतो आणि सुमन पूर्णपणे कोसळलेली दिसते. सायली तिला धीर देते, पण परिस्थिती गंभीर आहे. यानंतर वकील कोर्टात प्रश्न उपस्थित करतो, ही केस नेमकी कशाची आहे? आजची किडनपिंग केस की 22 वर्षांपूर्वीच्या अपघाताचा कट? तेव्हा अचानक रविराज उभा राहतो. आजच्या भागात प्रेक्षकांना सर्वात जास्त भावलेला सीन म्हणजे रविराजचं बोलणं. तो सांगतो की ही केवळ अपघाताची केस नाही, तर गेल्या 22 वर्षांची फसवणूक, मानसिक छळ आणि उद्ध्वस्त कुटुंबाची कहाणी आहे. आपली पत्नी, मुलगी, सगळं हिरावून घेतलं गेलं आणि यामागे त्याच्याच भावाचा हात आहे. रविराजचं बोलणं थेट हृदयाला भिडतं. आज अर्जुनपेक्षा रविराज जास्त प्रभावी वाटतो असं अनेक प्रेक्षकांना जाणवलं. यानंतर अर्जुन महिप्त शिखरेला साक्षीसाठी बोलावतो. सगळ्यांना वाटत होतं की इथे मोठा खुलासा होईल, पण महिप्त पूर्णपणे शांत राहतो. तो काहीही बोलायला तयार नसतो. नागराज त्याला धमकी दिलेली आहे हे स्पष्ट दिसतं. अर्जुन कितीही प्रश्न विचारतो, महिप्त काहीच उत्तर देत नाही. शेवटी कोर्ट ठरवतं की महिप्त काहीही स्पष्ट बोलत नसल्यामुळे त्याची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही. नागराजचा वकील लगेच बेलची मागणी करतो. अर्जुन मात्र शेवटचा डाव खेळतो. तो कोर्टात एक पेन ड्राईव्ह सादर करतो, ज्यात नागराज स्वतः गुन्ह्याची कबुली देताना दिसतो. पण इथेही वकील एआय आणि फेक व्हिडिओचा मुद्दा उपस्थित करतो. तो थेट कोर्टात काही सेकंदात खोटा व्हिडिओ बनवून दाखवतो आणि सांगतो की आजच्या तंत्रज्ञानात काहीही बनवता येतं. जज साहेब हे मान्य करतात की हा व्हिडिओ अंतिम पुरावा म्हणून स्वीकारता येणार नाही. त्यामुळे नागराजला आज तात्पुरती दिलासा मिळतो, पण पूर्णपणे सुटका नाही. भागाच्या शेवटी मोठा ट्विस्ट दिसतो. नागराज जरी या केसमधून सुटला तरी घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली त्याला पुन्हा अटक होते. म्हणजे एक दरवाजा बंद झाला, पण दुसरा दरवाजा उघडाच राहतो. एकूणच आजचा भाग थोडा कमकुवत वाटला, पण पुढचा ट्रॅक मात्र खूपच इंटरेस्टिंग दिसतो. उद्या नागराजचं पुढे काय होणार? तो खरंच जेलमध्येच राहणार का? या सगळ्याची उत्तरं आपल्याला पुढच्या भागात मिळतील. अशाच रोज ठरलं तर मग मालिकेचे अपडेट्स आणि रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.